गेल्या साधारण 1 वर्षापासून संपूर्ण भारतात आपल्या देशात कोरोना संसर्गाने थैमान घातलंय। कोरोना संसर्गाची पहिली लाट आल्यापासून पारनेर आणि नगर विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोना संसर्गापासून मतदारसंघातील जनतेला वाचवण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेश लंके साहेब सातत्याने प्रयत्नशील आहेत। या गोष्टी आपल्याला आतापर्यंत माहीत झाल्या आहेत। खरं तर कोरोना संसर्ग हा केवळ एक आजार नाही, तर या आजाराबरोबरच मानसिक आधार देणे आणि आर्थिक समस्या अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर येतात आणि त्यामुळे नेमकी एक वेगळीच परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते। कोरोना संसर्गात आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक जण आतापर्यंत केवळ कोरोना संसर्ग आपल्याला झालाय या भीतीपोटी मोठा त्रास या लोकांना झाला आणि या भीतीपोटी मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही जर आपण महाराष्ट्रातली पाहिली तर ती मोठी आहे। अशा परिस्थितीत पारनेर मतदारसंघात नेमकं काय काम चाललंय या संदर्भात आपण लोकनेते आमदार निलेश लंके यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपणा सर्वांचं या पारनेर अपडेट आसूड या पेजवर स्वागत करतो। आपल्याला आवाज व्यवस्थित येतोय का? आवाज अजिबात येत नाही। कमेंट येते, आवाज कमी येतोय का? थोडंसं पुढे घ्या। आवाज येतोय का? आवाज येत नसेल तर कमेंट करा। आवाज येतोय तर आपलं सर्वांचं पारनेर अपडेट आसूड या पेजवर सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी आमदार निलेश लंके साहेब यांचंही स्वागत करतो आणि आपण त्यांच्याशी आता लाईव्ह संवादाला सुरुवात करणार आहोत। काही अडचणीनंतर कमेंटमध्ये टाकत जा, ठीक आहे? आमदार साहेब, आता आपण गेल्या 1 वर्षापासून या संदर्भात कोरोना संसर्ग मतदारसंघात असुद्यात, मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांना असुद्यात फार मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे। तर तुम्हाला नेमका 1 वर्षाचा अनुभव जो आहे तुमचा, यातून तुम्ही नेमकं काय सांगाल की तुम्हाला कशा पद्धतीने अनुभव आले? जवळपास 4,500 लोक तुम्ही मागच्या पहिल्या लाटेच्या वेळेस पण कर्जुरे हरिया येथील कोविड सेंटरमधून बरे केलेले आहेत। आजही तुमच्याकडे मोठ्या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत। तर नेमका तुमचा अनुभव कसा आहे काम करत असताना? म्हणजे आजपर्यंत काम करीत असताना म्हणजे इतका वाईट अनुभव मी पाहिले, इतके वाईट प्रसंग पाहिले। तुम्ही पाहिलं असेल कोरोनाचं ही महामारी आल्यानंतर 22 मार्चला, मागच्या वर्षी 22 मार्चला लॉकडाऊन झाला आणि आपण 23 मार्चला पायी जाणाऱ्या वाटसरू लोकांना अन्नदान करण्याचं काम केलं। सुपा असू, टाकेडोकेश्वर असू, नवनागापूर या ठिकाणी मी पाहिलं इतके प्रसंग मला पाहायला मिळाले। म्हणजे 500-500 किलोमीटरवरून पायी लोक येणारे पाहिले मी त्या ठिकाणी, असे कुटुंब पाहिले। त्यावेळेस मी 24 तास काम केलं। त्यावेळेस मी एक निर्णय घेतला होता की महाराष्ट्राचे अश्रू पुसण्या इतकी आपली ताकद नाही, आपले हात पोचू शकत नाहीत, पण मी माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याच माणसाला उपाशी झोपून देणार नाही। त्यामुळे आपण एक 64 दिवसात 2-2.5 लाख लोकांना अन्नदान केलं आणि माझा 23 मार्चला आपण अन्नदान केलं आणि 25 मार्चचं एक उदाहरण सांगतो। मी ज्यावेळेस नारायण गावाला दुपारी गाडीत चाललो होतो, मी जाणाऱ्या लोकांना सांगत होतो की आमचं सुपा या ठिकाणी अन्नदान चालू आहे, तुम्ही अन्नदान जेवण करायला जा। काही लोकांना गाडीत बसून देत होतो। त्यावेळेस एक 27 वर्षाचा तरुण कार्यकर्ता, मी गाडीतून ज्यावेळेस सांगत होतो त्याला की तू सुप्यात जेवण करायला थांबा तुम्ही, त्यावेळेस तो असा एकदम थरथर कापत होता। मी खाली उतरलो, त्याच्या खांद्या वाट टाकला आणि खाली पाहिलं तो चप्पल सुद्धा पायात नव्हती। त्यावेळेस त्याला विचारलं तुझ्या चप्पलचा नंबर काय? त्याने मला सांगितलं माझ्या चप्पलचा 10 नंबर आहे। मी आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की 10 नंबर चप्पल आणून ठेवा आणि मी नारायणगावांवरून मागे वळून आलो। तर 10-12 लोकांच्या टोळक्यात मी विचारलं की अरे मगाशी मला एक कार्यकर्ता भेटला होता, त्याला चप्पल नव्हती, तो कार्यकर्ता पुढे। 12 लोकांच्या टोळक्यात मला 8 लोक असे दिसले की कोणाची चप्पल तुटलेली, कोणाचे चप्पलला खिळा मारलेला। म्हणजे चप्पल तुटली, खिळा मारला याचं म्हणजे काही 400-400, 200-200, 300-300 किलोमीटर लोक पायी आले। लोकांची इतके दयनीय हाल झाले। त्यावेळेस आपण चप्पल वाटप केल्या। काही घटना तर माझ्या असं लक्षात आलं की लोक अंगाच्या कपड्यानिशी बाहेर पडली होती।
म्हणजे कारेगावमध्ये एक कुटुंब आपल्या जळगावचं राहणारं कुटुंब होतं. 2 नवरा बायको आणि 2 लहानाची मुलं होती. मी ज्यावेळेस सुपेच्या चौकात उभं होतो त्यावेळेस ते माझ्या समोरून चालले होते. मी आवाज दिला, म्हणलं इकडे या. त्यांना म्हणलं कुठं चालले? ते म्हणले आम्ही जालन्याला चाललो. म्हणलं मग तुम्ही जेवण केलं का? ते नाही जेवण नाही केलं. त्यावेळेस त्यांना जीव घातलं. म्हणजे ते लहान मुलं आणि ते ताटात वाढल्यानंतर म्हणजे काही सेकंदात नजर हालूस तर त्यांनी लगेच खायला सुरुवात केली, एवढी भूक लागली. त्यावेळेस त्यांना मी सॅक दिली आणि 2 सतरांजा दिल्या, बिस्किट पुढे दिले. मी नंतर विचारलं, म्हणलं तुम्ही जालन्याला कसे जाणार पाहिजे? त्यावेळेस मी म्हणलं तुम्ही काही कपडे वगैरे काय आणले? ते म्हणले आम्ही आहे तसा संसार, कारेगावला आम्ही MIDCत कामाला होतो, आहे तसा संसार टाकून आम्ही चाललो. जर आम्ही मटेरियल घेऊन चाललो ते लहान मुलांना उचलून कोण घ्या? म्हणजे इतके वाईट प्रसंग आले. त्यावेळेस मी ती कुटुंब एका गाडीत बसून दिलं. गाडीत बसून दिल्यानंतर आमची एक सवय असायची, आम्ही जे कुटुंब गाडीत बसून द्यायचो आणि विशेष करून ज्या कुटुंबाबरोबर महिला असायच्या त्या गाडीवाल्याचा नंबर घ्यायचो आणि आम्ही फॉलोअप घ्यायचो. संध्याकाळी 6 वाजता मी फोन केला त्या गाडीवाल्याला आणि सांगितलं की तू ते मी ते कुटुंब बसून दिलं तर ते कुठं घेऊन सोडलं? त्यामुळे मी नेवाशाला त्या ठिकाणी आपल्या भास्करगिरी महाराजांच्या तिथं काही मटेरियल खाली करायला चाललो होता. मला मी औरंगाबादला सोडवायला जातो म्हणलं त्यांना. मी नंतर म्हणलं तुझं काय असेल ते भाडं मी देतो, जालन्याला नेऊन सोड. त्यावेळेस त्यांनी मला तिकून आल्यानंतर सांगितलं, म्हणलं मी आता घरी गेल्यानंतर देवाऱ्यात देव ठेवणार नाही, म्हणलं तुमचा फोटो ठेवणार. म्हणजे इतकं काम करणारा माणूस मी आता पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे अशी कित्येक उदाहरणं आम्हाला तर कित्येक वेळा एकदम डोळ्यातून अश्रू आले, एवढी भयानक परिस्थिती. नंतरच्या काळात ज्यावेळेस आपण अन्नदान चालू होतो त्यावेळेस अशी परिस्थिती, पेशंटची संख्या वाढली. गावागावातून फोन यायला लागले की माझा भाऊ पॉझिटिव्ह निघाला, त्याला त्या ठिकाणी कुठेतरी बेड उपलब्ध करून द्या, व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या. त्यावेळेस आणि जर खाजगी हॉस्पिटलला गेल्यानंतर लाखो रुपयाची बिल व्हायची आणि काही लोकांची परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जात नव्हते आणि लोकांची मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढली. त्यावेळेस आपण टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आदरणीय पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरू केलं. त्या कोविड सेंटरमध्ये इतक्या चांगल्या सुखसुविधा दिल्या, म्हणजे आपण 4523 रुग्ण आपण त्या कोविड सेंटरमध्ये 100% बरे केले. त्या ठिकाणी सुद्धा आपण योगा, नाश्त्याला अंडे, दूध वगैरे इतकं चांगलं म्हणजे वातावरण प्रसन्न ठेवलं आपण त्या ठिकाणी. पण ते कोविड सेंटर आपण नंतरच्या काळात पेशंटची संख्या कमी झाल्यानंतर ते बंद झालं. पण नंतर जी दुसरी लाट आहे, आत्ताची जी लाट, म्हणजे इतकी भयानक लाट आहे. म्हणजे त्या मागच्या कोरोनाच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या कोरोनाच्या परिस्थितीत 100 पट फरक आहे. म्हणजे इतकी मोठी दरी, इतकी तीव्रता, भयान तीव्रता आहे, इतकी भयान तीव्रता आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या कोरोनात ज्येष्ठ लोकांना त्या कोरोनाला सामोरं जावं लागलं आणि त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं. पण ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक 20 वर्ष, 24 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षाच्या तरुणांना सुद्धा या संकटाला सामोरं जावं लागलं आणि कित्येक रुग्ण उपचाराभावी मृत्युमुखी पडले. मला 10 तारखेपासून इतके फोन सुरू झाले का कुठेतरी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या, बेड उपलब्ध करून द्या, त्या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्या. आपण आपल्या सहकार्याने निर्णय घेतला का आमच्या निलेश लिंके प्रतिष्ठान असो, राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपण भाळवणी या ठिकाणी परत एकदा जनतेच्या सेवेसाठी, रुग्णांच्या सेवेसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरू केलं आणि ते कोविड सेंटर 1100 बेडचं केलं. 1100 बेडचं केलं म्हणजे 100 बेड आपण O2 ऑक्सिजनचे आणि 1000 बेड नॉर्मल ठेवले. आणि म्हणजे इतकी भयानक तीव्रता होती की 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आपण ते कोविड सेंटर सुरू केलं. पहिल्या दिवशी 450 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट झाले आणि दुसऱ्या दिवशीचा आपला आकडा होता 650चा. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती. आणि या कोविड सेंटरमध्ये आपण आजपर्यंत एक 2,000 ते 2,500 लोकांना आपण त्या ठिकाणी उपचार दिला आतापर्यंत. आणि डिस्चार्जची संख्या सुद्धा इतकी म्हणजे चांगली की 1700-1800 लोक डिस्चार्ज झाले असते ना. आता साधारण एका दिवसात डिस्चार्ज होतात.
एका दिवसाला एक 100, 150, 200 लोक डिस्चार्ज होतात. सामान्य पेशंट असेल तर साधारण किती दिवस उपचार करावे? तरी पण सामान्य पेशंट असलं तरी आपण एक 7 दिवस त्या पेशंटला ठेवतो. काय असतं, कधी कधी हा जो स्ट्रोक आहे तो लक्षात येत नाही. कधी कधी पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा ते खराब होतं. त्यामुळे आपण 7 दिवस ठेवतो. जर आपल्याला त्याची सुधारणा वाटली नाही तर आपण त्याला 8 दिवस पण ठेवतो, 9 दिवस पण ठेवतो. आता नेते अशी परिस्थिती नेमकी की साधारण तिथं 1100 पेशंट, 800 पेशंट, 900 पेशंट ते दाखल असतात. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होत असेल की एखाद्या पेशंटला आणखीन पुढच्या उपचारांची गरज आहे, म्हणजे व्हेंटिलेटरची गरज असेल, त्यावेळेस काय करता येतं? आपण काय करतो, आपल्याकडे 1000 बेड जे आहेत ना ते नॉर्मल बेड, आणि त्या बेडमध्ये त्या पेशंटमध्ये जर एखाद्याची ऑक्सिजन लेवल कमी झाली, त्याला एकदम अशक्तपणा आला, तर आपण त्याला आपले 100 O2चे जे बेड आहेत त्या ठिकाणी त्याला शिफ्ट करतो. आणि त्या ठिकाणी जर सुधारणा झाली नाही त्याची, तर आपण त्याला त्या ठिकाणी पारनेर ग्रामीण रुग्णालय असू, नगरचं सिव्हिल हॉस्पिटल असू किंवा नगरला बूथ हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला त्या ठिकाणी ऍडमिट करतो. आणि एखाद्याची परिस्थिती जर असली चांगली, त्याचे जर खाजगी उपचार घेण्याची इच्छा असली तर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेड उपलब्ध करून देतो. त्या संदर्भात माझे काही कार्यकर्ते सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 3-4 वाजेपर्यंत नगरमध्ये फक्त बेड उपलब्ध करून देण्याच्या तयारीत असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आज किती डिस्चार्ज होणार आहे, तुमच्याकडे व्हेंटिलेटर उपलब्ध आहे का, तुमच्याकडे O2चा ऑक्सिजनचा बेड आहे का, जनरल बेड आहे का, ही सगळे अपडेट घेऊन मग आम्हाला दिवसभराचे फोन येतात. समज आपल्या कोविड सेंटर मधले पेशंट आपण त्या ठिकाणी शिफ्ट करतो, पण त्याचबरोबरीने इतर बाहेर सुद्धा बरेच पेशंट आहेत ते कोविड सेंटरला येऊ शकत नाही. परिस्थिती थोडी खालावलेली असते, एकदम नाजूक झालेली असते, पण त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं गरजेचं असतं. त्यावेळेस आम्ही त्यांना बेड सुद्धा उपलब्ध करून देतो. नाही, ही परिस्थिती जर अशीच राहिली किंवा आजही अनेक जणांना आपण प्रयत्न करू नये, अनेक जणांना बेड उपलब्ध होत नाही, अनेक पेशंट गरीब आहेत त्यामुळे ते किंवा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाही. शेवटी प्रत्येकाला आज मर्यादा यायला लागल्या, बेड उपलब्ध करून देणं, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणं. पण ते यातून जर कुठेतरी आणखीन थोडासा रुग्णांना रिलीफ मिळावा किंवा आणखीन कुठेतरी सोयी उपलब्ध व्हाव्यात, कारण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, तर ग्रामीण रुग्णालयात काही सुविधा वाढवता येतील का? तुम्हाला काय वाटतं, तुमचा एकंदर अनुभव आतापर्यंतचा, यातून ग्रामीण रुग्णालयांमध्ये काही करता येईल का? किंवा कर्जत सारख्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे, अशा ठिकाणी काही करता येतील का? तुम्हाला नेमक्या संदर्भात काय वाटतं? शेवट ग्रामीण रुग्णालय असो किंवा आत्ताचं सिव्हिल हॉस्पिटल असो, या ठिकाणी जवळजवळ उपचार पद्धती एक, पण आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय आणि नगरचं सिव्हिल हॉस्पिटल यामध्ये डिफरन्स हा आहे की त्या ठिकाणी व्हेंटिलेटर. आता आपण जर आपल्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले तर त्या ठिकाणी आपल्याला तज्ञ डॉक्टर मिळणार नाही. आताच्या परिस्थितीत अशी झालेली की आबाळच फाटलेली. आता लय प्रशासनाला दोष देण्यात आला, उद्या आपण व्हेंटिलेटर 4-5 ग्रामीण रुग्णालयात ऍडजस्ट केले, पण त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर नाही ना. सध्याच्या परिस्थितीत नगर सिव्हिल हॉस्पिटलला एवढा लोड आहे, त्यामुळं या ठिकाणी आत्ताच्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतून बरोबर लोकांना मानसिक आधार देऊन या वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी वापरून आपल्याला बाहेर करावं लागणार आहे. नाही, सरकारला दोष देण्याचा विषय नाही याच्यात, कारण इथून पुढच्या काळात जर समजा आजही मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं की 30 लाख येण्याची सुद्धा शक्यता आहे, त्या संदर्भातली जर तयारी काही असेल सरकारकडूनच होत की प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एक चांगल्या पद्धतीचे ऑक्सिजन बेड तर आहेतच सध्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये, पण व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे वगैरे. कारण सध्या त्यांनी राज्य सरकारचा हा एक विषय आहे की सध्या जे विद्यार्थी शिकतायत, मग ते पॅरामेडिकल मध्ये असतील, MBBS असतील किंवा MDच्या काही PG साठी असतील, त्या लोकांची सेवा उपलब्ध करून घ्यायची. तशा पद्धतीने झालं तर आपल्या इथे एक चांगल्या पद्धतीचं किमान 2 किंवा 3 बेड व्हेंटिलेटरचे येऊ शकतात ना. तशा पद्धतीने प्रयत्न आपल्याकडून तज्ञ डॉक्टरांचा भरणा जर गव्हर्नमेंटकडे झाला, राज्य सरकारकडे झाला, तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 3-3, 4-4 जर व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध झाले तर अजून रिलीफ मिळणार आहे ना. कारण सध्या राज्य सरकारचा आहे तर आपण कुठल्या धोरणावर दोष देणार नाही किंवा काय नाही, फक्त हा जो विषय आहे तो मॅक्झिमम सुविधा वाढवण्याचा आहे. मॅक्झिमम सुविधा वाढवणे. आता 3री लाट येणार आहे,
पण त्यापेक्षा आता या लाटीतून बाहेर पडणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण पॅरलल तयारी पण करावी तिसऱ्या लागणार. लाटीची तर 100% पॅरलल तयारी केली जाणारच आहे. शेवट आता मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, पवार साहेब असो, हे त्या पद्धतीने पावलं टाकणारच आहे. तिसरी लाट तर आपण रोखण्यासाठी 100% यशस्वी होणार आहे. पण आताच्या ह्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडणं सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. तिसरी लाट येणारे गृहीत धरून जरी राज्य सरकार चालत असलं, पण तिसऱ्या लाटेचा जो गांभीर्य आहे किंवा तिसऱ्या लाटेमुळे जी महाराष्ट्राची देशाची हानी होऊ शकते, याला जो पर्याय आहे तो पर्याय फक्त व्हॅक्सिनेशनचा आहे, लसीकरणाचा आहे. लसीकरण हे फार महत्वाचं आहे. तर आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त लोकांना लसीकरण कसं करता येईल अशा पद्धतीने काही नियोजन करण्याचा विचार आहे का तुमचा? आपल्या मतदारसंघात आहे ना, प्रत्येक आपल्याकडे 7 उपकेंद्र आहे. त्या ठिकाणी आपण लसीकरण चालू आहे आणि आपण गावागावात सुद्धा लसीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सध्या परिस्थिती काय झाली, लसीकरणाचा सुद्धा कधी कधी तुटवडा येऊ राहिला. त्यामुळे जर लसीकरण जर आपल्याला चांगला पुरवठा जर झाला तर आपण या ठिकाणी चांगलं लसीकरण करू. लसीकरण हा सगळ्यात महत्वाचा विषय. लसीकरण त्याला एकच पर्याय, लसीकरण करणे. तुम्ही पाहिलं असं आताच्या कोरोनात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत लसीकरण झालेले एकदम प्रमाण कमी. आणि ठीक आहे, कोरोना होतो ज्याला लसीकरण झालं, त्याला 2 डोस झाले, त्याला सुद्धा कोरोना होतो, पण त्याला एवढा अटॅक नाही, त्रास होत नाही, त्याचा फारसा गंभीर परिस्थिती रुग्णाची होत नाही त्याच्यातून. पण आज तर अशी परिस्थिती आहे की तुम्ही म्हणता आभाळ फाटलं, ठिगळ तरी कुठं लावणार, पण जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न तुमचे चालू आहे. आभाळ फाटले, ठिगळ लावण्याचं समज आज मी ज्या पद्धतीने काम करतो, प्रत्येक ठिकाणी असे लोक जर पुढे आले, दानशूर दाते पुढे आले, काही ठिकाणी सेवा संस्था पुढे आल्या, तर हे याला लवकरात लवकर आपण आळा घालू शकतो ना. काय होतं, बऱ्याच लोकांची पद्धत काय आहे, फक्त आरोप करायचे आणि स्वतः तर काही कृतीत काय आणायचं नाही. आणि काही जणांची एक सिस्टीम आहे, फक्त पेपरबाजी करायची, जाहिरात करायची, मी कोरोना युद्ध, अरे काय केलं, एखादं इंजेक्शन वाटायचं, फोटो काढायची वेळ आहे का? फोटो काढायची वेळ आहे की? म्हणजे तुम्हाला कुठं जाहिरात काढावा, कुठं प्रसिद्धी घ्यावा हे सुद्धा समजत नाही लोकांना. अरे तुम्ही मदत करता, हे पुढल्या जीवासाठी मदत केली पाहिजे ना, त्या माणसाला वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे. हे प्रसिद्धीसाठी करता का? आज मी कोविड सेंटर चालू केलं, मी प्रसिद्धीसाठी नाही करीत. आज मला प्रसिद्धीसाठी करायचं असतं तर मी कोविड सेंटर सुरू केलं असतं, रिबीन कापली असते, उद्घाटन केलं असतं, निघून आलो असतो, परत फिराकलो नसतो. असं होणार आहे का? जमणार आहे का? मला ज्यावेळेस माझी भावना आहे की मला कुठल्या माणसाच्या जीवासाठी काम करायचं, तर जीव वाचवायचा, कुटुंब वाचवायचे, म्हणून मी आज 24 घंटे काम करतो, 20 घंटे काम करतो. मी असो किंवा आमचे सहकारी असो, आम्ही सुद्धा कोविड सेंटर चालवित असताना आतापर्यंत माझे 15 ते 20 कार्यकर्ते पॉझिटिव्ह आले. काही त्या ठिकाणी उपचार घेतात, काही त्या आमच्या कार्यकर्त्यांच्या घरचे लोक पॉझिटिव्ह आले. आम्हाला माहिती आहे या गोष्टीला आम्हाला एक ना एक दिवस आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. पण सामोरं जात असताना म्हणजे याचा विचार करून जर आम्ही घरात बसलो तर हे लोकांना कोण वाचवणार आहे? बरोबर. मग हेच आतापर्यंत हे जे काम करत असताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतील, रुग्णांचे अनुभव आले असतील, रुग्णांच्या नातेवाईकांचे अनुभव असतील, तर ते नेमके अनुभव काय आहेत तुमचे? आणि यात इतके रुग्णांनी कसं वागायला पाहिजे? रुग्णांनी शेवट कसं असतं, रुग्णांनी कसं वागणं यापेक्षा कधी कधी एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची मानसिकता एकदम ढासळलेली असते. त्याला वाटतं आता काही खरं नाही, आता मला उपचाराअभावी मला मृत्युमुखी पडावा लागणार, तो घाबरलेला अवस्थेत असतो. त्यामुळे त्याची काय मानसिकता यापेक्षा त्याला आपण सगळ्यात महत्वाचा मानसिक आधार दिला पाहिजे. मी जे कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार, माझ्या अंदाजानुसार कोरोना झालेल्यांच्या मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत 80% जे लोक मृत्युमुखी पडले ते फक्त घाबरून लोक मृत्युमुखी पडलेले. बरोबर. त्यामुळे आपण त्या ठिकाणी ना इतकं आनंदी वातावरण ठेवतो ना, प्रत्येकाला मानसिक आधार होतो. आज आपल्या कोविड सेंटरमध्ये ना आत्ताच्या परिस्थितीत आपल्याकडं 970-80 पेशंट ऍडमिट असतील आणि आपल्या O2ला एक 55-60 लोक ऍडमिट असतील. पण मी प्रत्येक पेशंटला भेटतो, प्रत्येक पेशंटला आधार देतो. मी स्वतः त्यांचं ऑक्सिजन लेवल चेक करतो, मी त्याचा स्कोअर काय आहे, त्याला काय करायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचा आधार देतो. एखाद्या घाबरलेल्या अवस्थेत त्याला सांगतो तू काय त्याच्या खांद्या वाटता घेतो,
तू घाबरू नको, तुला काय होणार नाही, काळजी नको करू. आधार पण दिला पाहिजे सगळ्यात महत्वाचा. आणि आपण काम केलं पाहिजे ना. तुम्ही पाहिलं असेल, आपण ज्यावेळेस राजकारण निवडणुका लागल्यावर आपण लोकांच्या घरोघरी जातो ना. बरोबर. आता तुम्ही आत्ता जा ना, लोकांच्या घरोघरी जा, त्यांचं चेकिंग करा, आजारी असलं त्याला घेऊन या, त्याला उपचार करा ना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अरे पण तुम्ही कुठं राजकारण करावं, कुठं जाहिरातबाजी करावा, हे पण चुकीचं आहे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की या गोष्टीत राजकारण नाही करावं. काहीतरी पेपरला छापून येतं, आम्ही एवढे इंजेक्शन आणले, आम्ही तेवढे वाटले. अरे चुकीचं आहे ना. हे कशासाठी करता तुम्ही? निश्चित. हे काय राजकारण करण्याची वेळ? लोक वाचले पाहिजे, जीव वाचला पाहिजे. मला सुद्धा किती पत्रकार लोकांचे फोन येतात, तुझं काय होणार आहे, तू काळजी घे, तू सुरक्षित राहा. अरे मी सुरक्षित राहायच्या भानगडीत पडलो, मी काळजी घेतली, ती लोकांना कोण वाचवणार आहे? आज आपण कोविड सेंटर सुरू केलं, कमीत कमी 1800 लोक आपण डिस्चार्ज केले असतात. आज आपल्याकडं दोन्ही मिळून आपल्याकडं 1000 लोक ऍडमिट असतील. जर आपण 1600 हे 1000 लोक 2600 लोकांनी कोणाच्या दारात जाऊन बसायचं? आज परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे जी सरकारी आकडेवारी जी येते आणि प्रत्यक्ष रुग्ण याची संख्या तफावत फार मोठी आहे. आजही लोक खाजगीमध्ये तपासण्या करतात. हरकत नाही, तपासण्या केल्या पाहिजे, यंत्रणा पूर्ण नाही. परंतु त्या लोकांकडून जे प्रतिबंधक उपाययोजना आहेत ते पाळल्या जात नाहीत. म्हणजे एका बाजूला काय होतंय की तुम्ही कोविड सेंटरमध्ये असेल, नंतर आपल्या DCHC ग्रामीण रुग्णालयात असेल, त्यांच्या आणखीन काही एक्सटेन्शन सेंटर असतील, एका बाजूला तुम्ही रुग्ण बरे करायची कामं चालू आहेत आणि त्याचबरोबर पॅरलल दुसरीकडं ज्या लोकांची नोंदच नाही अशी लोक समाजामध्ये वावरून परत रुग्णसंख्या वाढवत आहेत. म्हणजे हे किती दिवस चालणार आहे आता? शेवट प्रत्येकाने ह्या गोष्टीला सरकारच्या पद्धतीने काळजी घेतो. आपण त्याची चेकअप करतो, सगळ्या गोष्टी करतो. आता काही लोक खाजगी ठिकाणी त्या ठिकाणी टेस्टिंग करतात, त्यांनी पण उपचार घेतला पाहिजे. शेवट जर हे दुखणं लपवण्याचं नाही राहिलेलं, आता ज्यांनी कोरोनाला लपवलं ना त्यांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे. नाही, मी काय म्हणतो नेते की याच्यात 80% लोकांना त्रास होत नाही काही. बरोबर आहे, तुम्हाला माहिती की 80% लोकांना त्रास होत नाही, फक्त ते पॉझिटिव्ह असतात. परंतु ते जेव्हा समाजात फिरतात त्यावेळेस प्रसार जास्त होतो. त्यासाठी लोकांना काय सांगाल तुम्ही? प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगळी असते. म्हणजे त्या लोकांना माझं एकच सांगणं असं, तुम्ही समाजापासून थोडं क्वारंटाईन झालं पाहिजे. प्रत्येकाने काय सरकारनेच सांगायचं तुम्हाला की त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या लोकांनीच सांगायचं का, गावातल्या त्या दक्षता समितीनेच सांगायचं का तुम्ही क्वारंटाईन व्हा? तुम्ही पण स्वतः काळजी घेतली पाहिजे ना. ही प्रत्येकाने जर स्वतःहून काळजी घेतली तर आपण याच्यातून लवकर बाहेर पडू. जर एका बाजूला तुमचा मुद्दा बरोबर आहे, एका बाजूला आपण रुग्ण बरे करायचे आणि एका बाजूला काही लोकांनी तर रोग फैलावायचा, त्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे ना. सगळ्यात महत्वाची बाहेर होणारे लोक क्वारंटाईन केलं तरी बाहेर क्वारंटाईन केले पाहिजे, आपण स्वतः क्वारंटाईन झालं पाहिजे. नाही तर तुम्ही ज्यावेळेस जशा पद्धतीने बाहेर वावरत तसे कुटुंबात पण वावरणार आहे ना. बरोबर बरोबर. साधारण त्याचा त्रास कुटुंबाला पण होतो. जास्त आधी त्याचा त्रास कुटुंबाला होणार आहे ना. आज तुम्ही पाहिलं असेल मागच्या कोरोनात एखाद्या कुटुंबात एखादा माणूस पॉझिटिव्ह असायचा, पण आता कुटुंब पॉझिटिव्ह आहेत. बरोबर. आणि कुटुंब पॉझिटिव्ह असून त्यांची परिस्थिती एकदम भयानक आहे ना. म्हणजे एक पेशंट समज आमच्या आपल्या भाळवणीच्या कोविड सेंटरला एक ऍडमिट आहे, एक कुठं पारनेर ग्रामीणला, एक कुठं नगर सिव्हिलला, एखादं कुठं पेशंट पुण्यात आहे, एखादं कुठं तरी खाजगी. म्हणजे एवढी अवघड परिस्थिती, कुटुंबातले 4 माणसं 4 ठिकाणी, म्हणजे डबे आणायची व्यवस्था नाही आणि कुठे विचारपूस करायला सुद्धा कोणी राहिलं नाही माग का तुझं बरं आहे का, असे आम्ही पेशंट पाहिले. पारनेर मध्ये एका कुटुंबातले 3 जण गेले, 7 दिवसातच गेले, एका 2 मुलाने आई. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली. लोकांनी त्या पद्धतीने काळजी घेणं फार गरजेचं आहे. कुटुंब बसले, इतकी भयानक परिस्थिती आहे ना. म्हणजे लय म्हणजे मी असं समजतो की इथून माग एवढं भयानक स्ट्रोक नसून आला. तुम्ही किती 100 वर्षापूर्वी काहीतरी प्लेग 1918 साली प्लेग नंतर आताचीच परिस्थिती. म्हणजे मी तर कधी कधी एखाद्याला सांगतो, कधी कोणाच्या फोटोजवळ समय लागेल भरोसाच नाही. आपण काळजी, पण जर आपल्याला थोडा त्रास होतो आणि आपण जर टेस्टिंग केली आणि लगेच औषध उपचार केला ना तर आपण लगेच पेशंट क्लिअर होते. पण त्या अंगावर 2 दिवस 4 दिवस अंगावर काढलं का म्हणजे हाताबाहेर गेल्यानंतर त्याला कुणीच वाचू शकत नाही. बरोबर.
व्हॅक्सिनेशनसाठी पुन्हा एकदा त्याच विषयावर येतो मी. व्हॅक्सिनेशनसाठी काय काय करतात आपण जर व्हॅक्सिन उपलब्ध झाली आपल्याला? व्हॅक्सिन जर उपलब्ध झाले ना तर आपण इतकी चांगली यंत्रणा लावू. आपले गव्हर्नमेंटचे काय डॉक्टर, काही खाजगी डॉक्टरांना सुद्धा त्या ठिकाणी आपण पुढे आणू आणि आपण आपल्या प्रत्येक गावागावात व्हॅक्सिन. आपल्याला जर व्हॅक्सिन जर उपलब्ध झालं ना चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला जास्त नाही, एकाच दिवसात आपण आपल्या मतदारसंघात 50,000 लोकांना व्हॅक्सिनेशन करू. बरोबर. एका दिवसात 50,000 लोकांना करू. प्रत्येक गावागावात कॅम्प लावू. शेवट व्हॅक्सिनेशन झालं तर आपण याच्यातून कंट्रोल होणार आहे ना. गव्हर्नमेंटला सुद्धा किंवा ती यंत्रणेला सुद्धा, कारण प्रत्येक गावामध्ये आपण जर एखादं इलेक्शन जर असलं तर मतदान तर कंप्लीट घेताच येतात, त्याच पद्धतीने बुथही लावता येऊ शकतात. तीच यंत्रणा लावू शकतात. तर गावागावातले लोक जर पुढे आले, गावातल्या एखाद्या गावात आहे ना आपली सरकारी यंत्रणा पोचू शकतात, तर ती त्याला खाजगी डॉक्टरला जरी सांगितलं तू कंपल्सरी आज व्हॅक्सिनेशन करायचं तरी करणार आहे ना. आता सगळ्यांची मदत करण्याची तयारी मानसिकता आहे. ज्याला डॉक्टर आहेत, आशा सेविका आहेत, त्यांना पण इंजेक्शन, ज्याला थोडं सामाजिक ज्ञान आहे आणि ज्याला या आजाराची तीव्रता आहे ते सगळे पुढे येऊन काम करायला तयार आहे. आता हे सगळं काम करत असताना नेमकी कार्यकर्त्यांची भूमिका नेमकी काय राहिली तुमच्याबरोबर? कारण हा मोठा एक जगन्नाथाचा रथ आहे आपण म्हणलं तरी काय हरकत नाही. यात किती सहभागी आहेत साधारण या रथामध्ये, रथ ओढायला? म्हणजे आज आपण एक कोविड सेंटर चालवतो, पण यात सगळ्यात महत्वाचा जो वाटा आहे ती सिंहाचा वाटा आहे, तो माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा सहकार्यांचा वाटा आहे. ठीक आहे, मी करतो, लोकांना दिसतं का, मीडियावर दिसतं, पेपरला दिसतं का निलेश लंकेचं 1100 बेडचं कोविड सेंटर आहे, निलेश लंकेचं काम पहा. निलेश लंके हे फक्त माध्यम आहे, हे फक्त एक मोहर आहे दिसायला, पण हे सगळं काम करणारे माझे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक जीवातून काम करतो. अहो कित्येक लोक आहे, कुणी पण उद्या म्हणून मी 1000 बेडचं कोविड सेंटर चालू करतो, 500 बेडचं कोविड सेंटर चालू करतो. याच्यात पैसा फॅक्टर हा दुय्यम आहे. या जीवातून काम करणाऱ्यांची संख्या सगळ्यात महत्वाची आहे. आणि मी नशिबवानी या राज्यात 288 मध्ये एकमेव आमदार मी नशिबवानी की माझ्याकडे ठीक आहे संपत्ती नाही, पण माझ्याकडे जीवाभावाचे कार्यकर्ते, जीव ओतून देण्याचे काम करतात कार्यकर्ते. मी ज्यावेळेस निर्णय घेतला कोविड सेंटर सुरू करायचं, आज माझे 150 कार्यकर्ते 100% काम करतात वेळ देऊन. माझा रात्रीचा 2 वाजता गेले तरी माझे त्या ठिकाणी 25 कार्यकर्ते कोविड सेंटरला बसून असतात, कित्येक पण वाजता. आणि प्रत्येक पेशंटची विचारपूस आपल्या कुटुंबातला पेशंट असल्यासाठी विचारपूस करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बाबतीत शब्दात बोलू शकत नाही. म्हणजे ते माझे कार्यकर्तेच नाही, ते सगळे माझ्या कुटुंबातले भाऊ आहेत. आपल्या एका भावाला आधार देण्यासाठी सगळे एवढे पाठीशी असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय किती वेळ बोलत राहिलं तरी कमी पडणार आहे. आणि हे सगळं करीत असताना दुसरी बाजू सुद्धा काम करीत असताना आपण आहे ना आर्थिक सुद्धा महत्वाचं असतं. पण खऱ्या अर्थाने मी या सर्व दानशूर लोकांना धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मदत केली. आपण कोविड सेंटर सुरू केलं, तुम्ही पाहिलं असं कोण भाजीपाला आणून देते, कोण किराणा आणून देते, कोण फळं आणून देते, कोण तेलाचे डबे आणून देते, कोण तांदूळ, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लोक मदत, कोण पंक्ती घालतंय. म्हणजे प्रत्येकाने, मी तर कालच काही कार्यकर्त्यांना बोललो, अरे हे शिर्डी सारखं झालंय म्हणलं. इथं लोकांना सांगावं लागत आता आणून देऊ नका, आता लय झालं तुम्हाला लागलं सांगू देऊ. लोकांचे महाराष्ट्रातून नाही देशातून लोकांनी मदत केली, परदेशातून मदत केली. म्हणजे आज माझ्या समोर बसले ते आमचे श्रीगोंद्याचे कार्यकर्ते. श्रीगोंद्याचा आणि पारनेर मतदारसंघाचा काय संबंध आहे? माझा आणि त्यांचा काय संबंध आहे? काही नाही. ते पहिल्यांदा माझ्याकडे आले, ते आज फळाची गाडी घेऊन आले का कोविड सेंटरला इतकं तुम्ही आदर्श काम करता, आमच्यातर्फे आम्हाला फळ वाटप करायची. म्हणजे खरं अर्थाने गावात ज्या पद्धतीने गावातली यात्रा असते ना, यात्रेच्या टायमाला आपण गावात लोक वर्गणी करतो आणि ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे धान्य गोळा करतो, तसे गावागावात लोकांनी लोक वर्गणी केली, धान्य गोळा केले की आम्हाला कोविड सेंटरला मदत करायची. म्हणजे आता त्या गुगल पे वर मी पाहिलं त्या दिवशी लहान लहान मुलांनी 100-200 रुपये द्यावा. काल माझ्याकडं पुण्याचा लोणीकरचा एक जय नावाचा मुलगा होता. तो मुलगा, त्याचा वाढदिवस 10वीचा मुलगा होता,
तो त्याच्या वडिलांना म्हणला का पारनेरला इतकं आदर्श कोविड सेंटरचं काम चालू, इतकी रुग्णाची चांगली सेवा करतात, मला माझ्या वाढदिवसाचं त्या कोविड सेंटरला मला मदत करायची. वडिलांना म्हणला मला 50,000 रुपयाचा चेक द्या तुम्ही, आणि त्यांनी तो 50,000 रुपयाचा चेक काल कोविड सेंटरला आणून दिला. कोणाचा वाढदिवस असला तर त्या ठिकाणी मदत केली जाते. म्हणजे इतकं तुम्ही सांगितलं का हे जगन्नाथाचा रथ जरी असला, पण जगन्नाथाचा रथ वाढणारी सगळी एका ताकदीची मंडळी असल्यानंतर काय अवघड अडचण. निश्चितच कार्यकर्त्यांचं योगदान आहे, पण सगळ्यात महत्वाचं कुणीतरी एखाद्याने पुढाकार घ्यावा लागतो. तो पुढाकार तुम्ही घेतल्यामुळे गेल्या वर्षापासून ही सोपी गोष्ट नाही की एवढ्या मोठ्या महामारीच्या काळात अशा पद्धतीने काम करत राहणं. परंतु आत्ताच एक बोलता आपलं विषय झालं की हे जसे आता श्रीगोंद्यावरून एक फळाचा ट्रक घेऊन आले रुग्णांना वाटण्यासाठी, तसंच तुमच्याकडे तुम्ही आतापर्यंत कधी विचार केलेला नाही. हे माझ्या मतदारसंघातलेच लोक आहेत, पारनेर नगर मतदारसंघातल्याच गावातले लोक आहेत, पण हे ज्यावेळेस रुग्ण तिथे येतात ते कधीतरी श्रीगोंद्यावरून पण येतात, राहुरीवरून पण येतात. म्हणजे इतर ठिकाणच्या लोकांची संख्या, रुग्णांची संख्या सुद्धा तुमच्याकडे भरपूर झालेली असेल आतापर्यंत. कसं असतं, ही महामारी संकट आहे. निवडणुका झाल्यानंतर आपण सगळ्या समाजाची कुणीतरी लागतो, आणि आजच्या परिस्थितीत हा माझ्या मतदारसंघातला त्याला मदत करायची हा स्वार्थ आहे ना. मी आज जे काम करतो ते पुढल्या माणसाच्या जीवासाठी काम करतो. पुढल्या माणसाचा जीव वाचला पाहिजे. ते कोणाला आहे, तो पारनेरचा आहे का, नगरचा आहे का, कुठं बीडचा आहे का, कुठं पंढरपूरचा आहे. माझ्याकडे पंढरपूरचा एक पेशंट आहे, माझ्याकडे बीडचं काही झालं, माझ्याकडे एक भोपाळचा पेशंट आहे ऍडमिट. आपल्याकडं आपण मतदारसंघात जरी पारनेरला केला कोविड सेंटर, पण जिल्हा आणि जिल्ह्याच्या परिसरातले लोक सुद्धा ना, शिरूरचे काही पेशंट ऍडमिट जीवासाठी काम करायचं. मी जर म्हणलो ना नाही फक्त पारनेर नगर मतदारसंघातील लोकांना ज्या ठिकाणी ऍडमिट करून घेतलं जाईल, हा माझा स्वार्थ आहे. आज स्वार्थ नाही ना, आज मला पुढल्या माणसाच्या जीवासाठी काम करायचं. तू कुठाला पण असो, बिहारचा असो नाही युपीचा असो, त्याला आज वाचवायचं सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी आपण आत्ताच गेल्या 1 वर्षापासून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्याबरोबर चर्चा केली. यांच्याशी आतापर्यंत आपण गप्पा मारल्या. गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते काम फार तसं मोठं आहे. हे केवळ अर्ध्या तासात 40 मिनिटात समजून घेण्यासारखं निश्चितच नाही, परंतु या कामातून कुठेतरी लोकांपर्यंत काही त्यांच्या भावना पोहोचाव्यात, नेमकं लोकांना त्यांचे अनुभव कळावेत, यासाठी आपण या पारनेर अपडेट आसूड या पेजवर आज हे फेसबुक लाईव्ह केलंय. आपण नजीकच्या काळात लवकरच एक साधारण 4-5 दिवसामध्ये थेट भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात शरदचंद्र आरोग्य मंदिरात जाऊन आदरणीय आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या समवेत त्या ठिकाणी लाईव्ह करून त्या ठिकाणच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. सध्या नमस्कार.